स्पर्धेला भेट देत आहेत आणि त्या सर्वांचा आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने कंप्लीट करतोय। त्याचबरोबर शरदजी बाणे साहेब देखील उपस्थित आहेत, आपण देखील या आपला देखील शुभ सन्मान केला जाईल। शरदजी बाणे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान होतोय। नायची प्रेमाची उद्धार शाल त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान या ठिकाणी आमच्या व्यासपीठावरती केला जातोय। योगेश दादांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचं मोमेंट आपण हा सन्मान या ठिकाणी कंप्लीट करतोय। थँक्यू, मान्यवरांचा विशेष आभार। हर्षदजी भोईर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण देखील या हर्षदजी भोईर आपला देखील शुभ सन्मान केला जाईल आमच्या व्यासपीठावरती। हर्षदजी भोईर या ठिकाणी उपस्थित आणि त्यांचा देखील शुभ सन्मान होतोय। सकाळच्या सत्रामध्ये मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व आमचे या ठिकाणी मान्यवर आणि त्यांचा शुभ सन्मान होतोय। बाबूशेठ पाटील चषक आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय आणि स्पर्धेचा पहिला दिवस आणि मान्यवरांचे शुभ सन्मान होत आहेत। त्याबरोबर रवी बाणे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, सन्माननीय रवीजी बाणे आपल्या देखील शुभ सन्मान केला जाईल। वसंतजी भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत। विद्यमान सामना त्याकडे सुरू आहे। जय दुर्गा माता काटेई विपक्ष त्यांना फाईट करेल टीम चेंज द गेम। वडब्ल्यूबी संघ बॅटल भरपूर मोठे सामना फार चांगला आहे। शरदजी बाणे आपण या आपल्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान या ठिकाणी कंप्लीट करतोय आमच्या व्यासपीठावरती। बॅटल भरपूर मोठे, मॅच भरपूर मोठा आहे मैदानाच्या आतमध्ये आणि वळणार आहोत आम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्यासोबत जॉईंट असतील व्हॉइस ऑफ पनवेल मानस ऑन मायक्रोफोन। थँक्यू सो मच। धन्यवाद सोनू सर। चला विनंती असेल फिल्डिंग टीम आपण आपली फिल्डिंग सेटल डाऊन करून घ्यायची आहे, जास्त वेळ घेऊ नका आणि लगेचच मात्र सामन्याला सुरुवात करा ही तुम्हाला सूचना या ठिकाणाहून मात्र नक्कीच दिली जाईल। सर्वप्रथम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते असं म्हणत आपण 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती गणरायाच्या चरणी सर्वप्रथम वंदन करूया। तदनंतर अखंड महाराष्ट्राचे आणि भारताचे आराध्य दैवत मुठभर मावळ्यांच्या साथीने ज्यांनी स्वराज्य निर्माण करून दिलं आणि आपल्याला मराठी म्हणून जगण्यासाठी हक्काचं स्थान आणि मराठी म्हणून जगण्याचा मान ज्यांनी मिळवून दिला ते निश्चयाचे महामेरू बहुत जनांचे आधारू अखंड स्थितीचे निर्धारू श्रीमंत योगी राजे शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला मानाचा त्रिवार मुजरा या ठिकाणाहून नक्कीच करूयात आणि तदनंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये वळूया, जिथे पहिल्या फेरीतील दुसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये ऑन केली जाईल। एका बाजूला टीम काटई आणि त्यांना फाईट करताना आपण पाहू शकाल चेंज द गेम वडवली बी। चलिए स्वागत करेंगे फिर एक बार सभी का बाबूशेठ पटेल ट्रॉफी 2025 में। और आज का इस टूर्नामेंट का दूसरा दिन आपको यहाँ से देखने को मिलेगा फ्राइडे, यहाँ पे फैंटास्टिक फ्राइडे हम ज़रूर कह सकते हैं। और पहले राउंड की दूसरी मैच मैदान के अंदर आपको ऑन होती हुई नजर आएगी टीम काटई के सामने टीम चेंज द गेम वडवली बी। चलिए अंपायर मैच ऑन कीजिए, ज़्यादा समय यहाँ से नहीं दिया जाएगा। टॉस को जीता, टॉस जीतने के बाद बॉलिंग करने का डिसीजन यहाँ से टीम काटई ने लिया। ओपनिंग पेयर मैदान के अंदर आ चुकी है विशाल के साथ ऋतिक। गेंदबाजी की शुरुआत करेंगे करण। पहली गेंद ऑन साइड पर लॉफ्ट किया, कमाल का स्ट्रोक था, केन कैप में है, कोई खिलाड़ी मौजूद नहीं है, जाएगी काऊ कॉर्नर बाउंड्री के बाहर। पहली गेंद पर मिलेंगे 4 रन। टीम काटई तुमचा 12th मॅन जो आहे तो ड्रेस कोड मध्ये नाहीये, त्यामुळे 2 धावांची पेनल्टी दिली जाईल। इस बार की गेंद थी स्ट्रेट डाउन द ग्राउंड, हिट किया है, ऊंचाई मिली है, शॉट में एलिवेशन नहीं था लेकिन कैप फिर भी ढूंढ के निकाला। पावर प्ले का फायदा उठाया जाएगा, बैक टू बैक बाउंड्रीज की होगी बरसात, एक और बार मिलेंगे 4 रन। संघाचे खेळाडू जे तुम्ही तुमचे पाय जे त्या रोपच्या व्हाईट रोपच्या पुढे आहेत ते मागे घ्यायचे, तुम्हाला विनंती असेल आयोजकांच्या माध्यमातून। टीम खार्डी संघाचे खेळाडू तुमचे पाय व्हाईट रोपच्या पुढे आहेत ते तुम्ही मागे घ्या प्लीज, हे तुम्हाला सूचना असेल।
कमाल की शुरुआत यहां से की जाएगी, 8 रन टीम का टोटल आएगा। इस बार देखिए तड़ाका दिया, स्वीट साउंड ऑफ अ बैट, स्टैंड एंड डिलीवर, स्टैंड्स में भी डिलीवर किया है, मिलेंगे 6 रन। वहां से आपको आते हुए जरूर नजर आएंगी। शुरुआती 3 गेंदों पे 3 बाउंड्रीज आपको आती हुई नजर आएंगी। विशाल, जैसा नाम वैसा काम, इनका आपको टीम चेंज द गेम वडवली बी के लिए नजर आएगा। एंगल को चेंज किया है गेंदबाज ने, एंगल को चेंज किया, नतीजे को नहीं चेंज कर पाएंगे। बैक टू बैक 4 गेंदों पे 4 बाउंड्रीज आ चुकी है। विशाल की क्या कमाल की बैटिंग मैदान के अंदर आपको नजर आएगी। चेंज द गेम वडवली बी की अगर आप बात करती है तो कई ग्रामीण की बड़ी बड़ी टूर्नामेंट्स में इस टीम ने अपने नाम की दहशत को हमेशा कायम रखा है। हाल ही में कोपरोली के टूर्नामेंट जहां पे भी वो एक ट्रॉफी के हकदार होते हुए आपको नजर आए, और आज इस डे के टूर्नामेंट में कमाल की शुरुआत की है। इस बार स्ट्रेट डाउन द ग्राउंड शॉट खेला है, गेंद सीधा जाएगी, 1 बाउंस ओवर द रोप, 5 गेंद पे 5 बाउंड्रीज, मिलेंगे 4 रन। कमाल की बैटिंग है विशाल की, माचिस तो यूं ही बदनाम है, आग तो विशाल भाई ने लगाई है। इस बार बैकफुट से पंच किया, कमाल का स्ट्रोक, खूबसूरत, ग्लैमरस, ब्यूटीफुल, एक्सीलेंट, एक्स्ट्रा कवर के बाहर, बैक टू बैक 6 गेंदों पे 6 बाउंड्रीज, 4 रन। एक रिकॉर्ड आज के दिन में भी बनाया जाएगा। पहली ओवर थी, 6 गेंदों पर 6 कमाल की बाउंड्रीज आपको विशाल के बैट से देखने को मिली है, और क्या कमाल की शुरुआत यहां से दी है टीम चेंज द गेम वडवली बी के लिए। विशाल की अगर आप बात करेंगी तो 19 मैन ऑफ द सीरीज की बाइक और एक 4 व्हीलर उनके नाम है, यानी 20 व्हीकल्स वो अब ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट में जीत चुके हैं। और अगर ऋतिक की बात करेंगे तो 18 मैन ऑफ द सीरीज की बाइक्स इस खिलाड़ी के नाम है, यानी ये बताता है कि चेंज द गेम वडवली बी ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट में कितने बड़े पायदान पर पहुंच चुकी है। दूसरे ओवर की शुरुआत की जाएगी, अंपायर की तरफ अपील की है। अंपायर ने यहां से डिसीजन बिल्कुल दिया था, लेकिन बल्लेबाज को पवेलियन का रास्ता यहां से जरूर पकड़ना पड़ेगा। विकेट कीपर के दस्तानों में ये कैच को अंजाम दिया जाएगा। अंपायर फिंगर गोज अप। चलिए, आपको अंपायर के डिसीजन का सम्मान बिल्कुल करना पड़ेगा। पहला विकेट यहां से वापस आएगा। पहला विकेट यहां से वापस जा चुका है। अर्ली ब्रेक थ्रू जिसे हम कह सकते हैं वो दिलाने का काम किया है गेंदबाज संदीप के गेंदबाजी ने।
पहले ओवर में भले ही उनके गेंदबाज ने 24 रन खाए हो, लेकिन उसके बाद कमबैक आपको करना होता है और वो कमबैक करने की शुरुआत यहाँ से की है गेंदबाज संदीप ने, जहां पे उन्होंने दूसरे ओवर में गेंदबाजी की बागडोर को संभाला। पहले ओवर में उन्होंने पहली गेंद के ऊपर ऋतिक को पवेलियन का रास्ता दिखाया और गोल्डन डक के शिकार वो खिलाड़ी आपको यहाँ से बनते हुए जरूर नजर आएंगे। नंबर 3 के ऊपर न्यू बैटर कमलेश, जिन्हें कवा के नाम से भी जाना जाता है और हाल ही में कोपरोली की नाइट टूर्नामेंट में मैन ऑफ द सीरीज की बाइक को वो जीतते हुए हमें जरूर नजर आई। 7 बाइक्स, एक मैन ऑफ द सीरीज की 4 व्हीलर इस खिलाड़ी के नाम है। यानी टीम चेंज द गेम वडवली बी का जो टॉप ऑर्डर है वो व्हीकल से भरपूर है, ऐसा बिल्कुल कह सकते हैं, क्योंकि कई अनगिनत रिकॉर्ड्स इस टीम के नाम और इन पर्सनल खिलाड़ियों के नाम आपको यहाँ से जरूर नजर आएंगे। पीटू का सेकंड पावर प्ले, आपको यहाँ से 30 यार्ड सर्कल के बाहर खिलाड़ी नजर आएंगे। शॉर्ट पिच लेंथ वाली ये गेंद जरूर थी, लेकिन दिशा से भटकती हुई ये गेंद थी। आईसीसी का लॉ नंबर 22 जो हमें बताएगा कि ये गेंद यहाँ से आपको व्हाइट बॉल है। व्हाइट गेंदें जब भी आती है टीम के अकाउंट में आपको 1 रन एक्स्ट्रास के तौर पर एड ऑन होता हुआ जरूर नजर आता है। कमबैक करना पड़ेगा यहाँ से गेंदबाजों को, विकेटों की सख्त जरूरत टीम काटई की। देखिए फुलर लेंथ वाली बॉल थी, हल्के हाथों से ड्राइव किया, कैप को ढूंढ के निकाला, कमलेश ने कमाल की शुरुआत कर दी है। देखते ही देखते गेंद जाएगी डीप एक्स्ट्रा कवर, बाउंड्री के बाहर मिलेंगी 4 रन। अच्छी स्ट्रैटेजी हम कह सकते हैं टीम वडवली बी की। राइट हैंडेड बैटर का विकेट जाने के बाद एक लेफ्टी को भेजा है। लोअर फुल टॉस ऑफ साइड पर लॉफ्ट किया, लॉफ्टेड ऑफ ड्राइव इनसाइड आउट ओवर द कवर्स, गेंद जाएगी कवर पॉइंट बाउंड्री के बाहर। बैक टू बैक 4 रन। टीम का टोटल डबल 3 यानी 33 का आंकड़ा स्कोर कार्ड के ऊपर आएगा। इस बार भी अटैक किया, कमाल का स्ट्रोक है, कमलेश रुकने का नाम नहीं ले रही है। बैक टू बैक 3 गेंदों पर 3 बाउंड्रीज आ चुकी है, कमाल की बैटिंग। अगर हम देखेंगे भूषण सर तो ऐसा लगता है चेंज द गेम वडौली बी ने 2-3 का पहाड़ा कभी सुना ही नहीं है, क्योंकि बैक टू बैक चौवों की बरसात उनके माध्यम से हो रही है। लोअर फुल टॉस थी, दिशाहीन गेंद थी, लेकिन पहला सिंगल यहां से जरूर आता हुआ नजर आएगा। थर्ड अंपायर की मांग की जाएगी, ओवर द वेस्ट वाली ये बॉल है कि नहीं ये चेक किया जाएगा। ग्रामीण टेनिस क्रिकेट लाइव जो इस टूर्नामेंट को लाइव कवरेज कर रही है, उनकी क्लियरिटी एंड क्वालिटी आपको ये डिसीजन जरूर बताएगी। फेयर बॉल, फेयर बॉल का डिसीजन यहां से थर्ड अंपायर के माध्यम से जरूर आएगा और बड़े लंबे अरसे के बाद एक सिंगल आपको इस पारी में आपको आती हुई नजर आएगी। इस पारी की पहले सिंगल, द टोटल इज ऑन 34, लॉस ऑफ 1 विकेट नजर आएगा। इस बार की फुल टॉस गेंद थी, ऑन साइड पर चिप शॉट आपको नजर आएगा, ड्राइव किया था, खिलाड़ी वहां पर है डीप काउ कॉर्नर रीजन पर, गेंद के ऊपर आएंगे तब तक गुड रनिंग बिटवीन द विकेट्स आपको देखने को मिलेगी। 2 रन यहां से पूरे किए जा चुकी है और इन्हीं 2 रनों के साथ ओवर नंबर 2 को हम कहेंगे अलविदा और टीम की रन संख्या बनी है चेंज द गेम वडौली बी की। पहले बल्लेबाजी करने का न्योता कबूलने के बाद 1 विकेट के नुकसान पर 40 रन।
40 रन टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर बना है। एक विकेट आपको यहाँ से डगआउट में वापस जाता हुआ नजर आएगा, लेकिन विशाल और कमलेश की ये जोड़ी जितनी देर तक मैदान पर खड़ी रहेगी उतनी देर टीम काटई के गेंदबाजों के ऊपर खतरे के बादल मंडराते रहेंगे, इसमें कोई संदेह नहीं है। न्यू बॉलर नंबर 3 की ओवर को लेकर बॉलर केम ऑन ट्रैक, जर्सी नंबर 45 को उन्होंने वेयर किया है, गेंदबाज है रोहित। देखिए जर्सी नंबर 45 को वेयर किया, नाम रोहित है, यानी इंडियन क्रिकेट टीम के करंट कैप्टन सर रोहित शर्मा इनके काफी बड़े वो फैन है, क्योंकि उनका नाम भी रोहित, एक का खिलाड़ी जिसे इंडियन क्रिकेट टीम का हिटमैन कहा जाता है। लेकिन रोहित के ऊपर एज एन बॉलर इकोनॉमिकल बॉलिंग स्पेल कर कर विकेटों को चटकाने की रिस्पॉन्सिबिलिटी जरूर नजर आएगी। तीसरे ओवर की शुरुआत है। पहली गेंद देखिए, टप्पा खाने के बाद गेंद ने अपना काटा बदला, बाहरी किनारा और मिलेगा भाग्य का सहारा। थर्ड मैन बाउंड्री के बाहर 4 रन। को पड़ता है क्रिकेट के मैच में, क्योंकि कमबैक इज बेटर देन सेटबैक, ये हमेशा कहा जाता है। वापसी करना एक खिलाड़ी की सबसे बड़ी ताकत, और वो वापसी अगर होती है तो यहां से कमबैक हो सकता है काटाई के गेंदबाजों का। हल्की हाथों से पुश करो खुश रहो, ये गेम प्ले आपको नजर आएगा। ड्राइव किया, मिस फील्डिंग के चलते सिंगल का कन्वर्जन यहां से डबल में किया जाएगा। देखिए गलती क्रिकेट में नहीं चलती और गलती को माफी नहीं मिलती, इस बात का जिक्र हमेशा किया जाता है। इन दो के साथ टोटल बढ़ेगा आगे 48, यानी 48 रन बनेगी टीम की रन संख्या। पहले मैच में 46 चेस करनी थी, इस मैच में देखिए अब तक काफी रन बन चुकी है। ये भी दिशाहीन गेंद थी, प्रॉपर एलिवेशन मिला नहीं इस गेंद पर, लेकिन अंपायर कहेंगे डाउन द लेग साइड, एकदम शाहरुख खान के स्टाइल में बताएंगे भाई फैलाकर कि वाइड गेंद है। 1+1 2 रन मिलेंगे, बिना दसरा बिना दिवाली का बोनस जिसे हम कहते हैं वो जरूर दिया जाएगा। और 50 अप फॉर टीम चेंज द गेम वडवली बी। टीम के 50 पूरे हो चुके हैं, उनके ड्रेसिंग रूम से तालियां बजती हुई भी आपको जरूर नजर आएंगी। लेकिन अभी भी कई गेंदें बाकी है इस फर्स्ट इनिंग में, इस सेकंड मैच में। शॉर्ट पिच लेंथ वाली गेंद थी, दिशा खराब तो दशा खराब, और दिशा से भटके तो पड़ेंगे फटके, मिलेंगे 4 रन। इस बार की यॉर्कर लेंथ वाली ये गेंद थी, हल्के हाथों से ड्राइव किया जाएगा, शॉर्ट पॉइंट से डीप पॉइंट बाउंड्री पर रफ्तार के साथ गेंद आपको ट्रैवल करते हुए नजर आएंगे। वापस आएंगे तीसरे के लिए, चीते की रफ्तार से ये 3 रन मैदान के अंदर पूरे किए जाएंगे। 56 रन टीम की रन संख्या आपको यहां से स्कोर कार्ड के ऊपर नजर आएगी। अब तक 56 तक टीम चेंज द गेम वडवली भी पहुंच चुकी है। और इस ओवर की अगर बात करें तो अब भी एक गेंद आपको यहां से बचती हुई जरूर नजर आएगी। 5 ओवर की मैच, 30 गेंदों का आपको एक सत्र देखने को मिलता है। अब तक अगर हम बात करें तो इस पहले सत्र में 17 गेंदों का खेल हो चुका है, यानी 13 गेंदें अभी भी सत्र में बची है। गति परिवर्तन वाली ये गेंद, वेरिएशन का इस्तेमाल फंसे जरूर है,
स्लोवर बॉल डाली थी और अपने जाले में बड़ी मछली को फंसाया जाएगा। 440 वोल्ट का करंट देने वाला चेंज द गेम वडवली बी को बड़ा झटका। तीन ओवर का खेल मैदान के अंदर इस पहली पारी में समाप्त हो चुका है। पहले बल्लेबाजी करने का न्योता कबूलने के बाद टीम चेंज द गेम वडवली बी का टोटल बनेगा स्कोर कार्ड के ऊपर 56 रन 2 विकेटों के नुकसान पर। सलामी बल्लेबाजों की जोड़ी पवेलियन में वापस लौट चुकी है। इनेट नंबर 4 के ऊपर शुभम जो मैदान के अंदर आपको बैटिंग करने के लिए इन होते हुए नजर आएंगे। गेंदबाजी में होगा परिवर्तन। न्यू बॉलर केम ऑन ट्रैक फॉर ओवर नंबर 4। गेंदबाज आएंगे विशाल। विशाल की हाथों में अब गेंद थमाई गई है। यहां से आपको अब रन रेट को थोड़ा सा स्लो डाउन करना पड़ेगा। इंपैक्टफुल बॉलिंग आपको करनी पड़ेगी। डिफेंसिव बॉलिंग, रनों को बचाना प्लस विकेटों को चटकाना, ये रोल अब एज एन बॉलर टीम काटई के गेंदबाजों को निभाना पड़ेगा। देखिए बहुत समय आप ले रही है, टाइम अलर्ट है आपके लिए। इस बात का भी ध्यान रखिए, अगर आप 5 ओवर की मैच को खेलती है तो 25 मिनट्स के अंदर एक इनिंग को कंप्लीट होना कंपलसरी है। उसी वजह से ज्यादा समय आपको नहीं लेना है। बॉलर होंगे तैयार, चौथे ओवर की शुरुआत। पहली गेंद फुल टॉस थी। अंपायर का नो बॉल का इशारा भी आएगा। शॉर्ट पॉइंट से बैकवर्ड पॉइंट पर देखिए गेंद ट्रेवल होती हुई नजर आएगी। खिलाड़ी रफ्तार के साथ गेंद के ऊपर आएंगे, लेकिन तब तक अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। नो +3 यानी कि टोटल 4 रन इस गेंद पर काउंट किए जाएंगे। पहले ही आपने बहुत रन खर्च किए। मैंने अभी बताया कि एज एन बॉलर इंपैक्टफुल बॉलिंग आपकी होना जरूरी है। इकोनॉमिकल बॉलिंग स्पेल आपको करना जरूरी, क्योंकि जब आपका कप्तान टॉस जीतता है, गेंदबाजी चुनता है, तो आपके गेंदबाजों के ऊपर कप्तान का भरोसा होता है। अंपायर ने अपने हेलीकॉप्टर को घुमाया। फ्री की गोल्डन अपॉर्चुनिटी शुभम के पास। इस बार देखिए टप्पा खाने के बाद गेंद ने अपना कांटा बदला, लेकिन आउटसाइड द ऑफ स्टंप वाइड लाइन के बाहर की गेंद। अंपायर कॉल, इट इज अ वाइड बॉल। देखिए ऐसे रन आपको गंवाने नहीं है। एक गेंदबाज चौवा छक्का खाता है तो उतना बुरा नहीं लगता, लेकिन एक गेंदबाज अगर नो बॉल डालता है, वाइड बॉल डालता है, तो एज एन बॉलर बहुत बुरा लगता है। इस बार की भी खराब गेंद, लाइन एंड लेंथ अभी तक मिली नहीं है गेंदबाज विशाल को। देखिए आपके कप्तान ने आपके ऊपर भरोसा दिखाया। कप्तान को आपके ऊपर विश्वास है, आपकी टीम को आपके ऊपर विश्वास है, और भरोसे पर आपको आज खरा उतरना पड़ेगा इस मैदान पर। फ्रेट वाली ये गेंद थी, जड़ में डाली थी, यॉर्कर थी। ब्रह्मास्त्र का इस्तेमाल किया जरूर था, मिनी हेलीकॉप्टर को लॉन्च किया था, लेकिन शॉर्ट कवर पर इस बॉल को जरूर फील्ड किया जाएगा। यॉर्कर गेंदें जब भी आती है श्रीलंकन गेंदबाज सर लसित मलिंगा, इनकी याद हमेशा आती है। एक जमाने में उन्हें यॉर्कर किंग कहा जाता था, और करंट क्रिकेट में हम देखते हैं कि इंडियन गेंदबाज सर जसप्रीत बुमराह जिन्हें यॉर्कर किंग कहा जाता है। इस बार देखिए स्ट्रेट डाउन द ग्राउंड, कमाल का शॉट, कैप को ढूंढ के निकाला। लॉन्ग ऑफ के खिलाड़ी यहां से आते हुए जरूर नजर आएंगे। रन पूरे जरूर किए, एक और रन चुराना चाहती है, लेकिन 2 के साथ यहां से संतुष्टि करनी पड़ेगी। शुरुआत इस ओवर की खराब की है, लेकिन उसके बाद कमबैक आपको नजर आएगा। मैदान की भी तारीफ करनी पड़ेगी, प्रॉपर 360 डिग्री वाला ये ग्राउंड आपको यहां से नजर आएगा। इस बार भी फुलर लेंथ वाली बॉल ऑन साइड पर ड्राइव। लॉन्ग ऑन के रीजन पर खिलाड़ी है, पुश करो खुश रहो, ये गेम प्ले आपको नजर आएगा, और यहां से भी मिलेगा एक सिंगल रन।
डेथ ओवर्स की ये शुरुआत है। कुछ गेंदों का खेल आपको इस पहली पारी में यहां से जरूर बचता हुआ नजर आएगा। गेंदबाज देखिए फील्डिंग को सेटल डाउन करेंगे। टीम काटे हल्की सी बैकफुट पे इस मैच में। इस बार अटैक किया है स्ट्रेट डाउन द ग्राउंड, लॉफ्टेड हिट। ऊंचाई ज्यादा, ताकत पड़ गई कम। कैच को लेना चाहिए, पकड़ोगे कैच तो जीतोगे मैच, ये हमेशा कहा जाता है, क्योंकि कई कैचेस ने हिंदुस्तान को कई वर्ल्ड कप जिताए। 1983 का वर्ल्ड कप जब हिंदुस्तान ने पहली बार जीता तो सर कपिल देव ने सर विव रिचर्ड्स का उल्टे भागते हुए कैच पकड़ा था और उसी कैच ने हिंदुस्तान को पहला वर्ल्ड कप जिताया था। इसी वजह से हम कहते हैं कैचेस का रोल क्रिकेट के मैच में बहुत इंपॉर्टेंट। जीवन दान दिया गया, लेकिन ये क्या, इस बार भी गलती। जहां पे एक था वहां पे दो दो रन गंवाए जाएंगे। एक एक रन की कीमत क्रिकेट के खेल में हार और जीत के बराबर होती है, क्योंकि राजनीति का एक वोट, शैक्षणिक जीवन का एक गुण और क्रिकेट का एक रन, इसकी कीमत आप और हम सभी को पता है। ये फिर एक बार नो गेंद है ऑन साइड पर, सोने पे सुहागा। फुल टॉस थी, आप बैल मुझे मार। गेंद सीधा जाएगी बाउंड्री के बाहर। अंपायर कितने हैं इस गेंद पर? मिलेंगे पूरे के पूरे 6 रन। गेंद ओवर द वेस्ट वाली 2 नो बॉल। अगर एक बॉलर एक ओवर में फेंकता है तो उसे उस मैच में दोबारा गेंदबाजी करने का मौका नहीं मिलता। उसी की वजह से बॉलर को यहीं पे रुकाया जाएगा और वो इस मैच में अब आगे गेंदबाजी नहीं कर सकती। क्रिकेट इज अ गेम ऑफ लॉज। क्रिकेट का खेल लॉज के हिसाब से चलता है और क्रिकेटिंग लॉज हमें बताती है टेनिस बॉल के कि 2 ओवर द वेस्ट वाली नो बॉल अगर एक गेंदबाज एक ओवर में फेंकता है तो उसे दोबारा गेंदबाजी करने का उस मैच में मौका नहीं मिलता। 7 रन मिले फ्रीड की ये गेंद, शॉर्ट पिच लेंथ वाली थी। देखिए बैकवर्ड रीजन पर कोई खिलाड़ी मौजूद नहीं है। नसीब का साथ मिलेगा बल्लेबाज को और ये मिलेंगे नसीब के 4 रन। देखिए अब तक बाबू शेठ पाटिल ट्रॉफी 2025 का हाईएस्ट टोटल टीम चेंज द गेम वडवली बी के नाम यहाँ पर लिखा जाएगा, क्योंकि अभी तक हमारे स्कोरर दोस्त इन्होंने बताया कि 71 का हाईएस्ट टोटल था, लेकिन 4 ओवर के बाद टीम चेंज द गेम वडवली बी 81 लॉस ऑफ 2 विकेट के टोटल तक पहुंच चुकी है। आखिरी ओवर का खेल बचा है। जिन्होंने तीसरा ओवर डाला था वही रोहित आएंगे डेथ ओवर में। पहली गेंद देखिए पटकी हुई थी ओवर द हेड। अगर आपकी बॉल बाउंस होती है तो ऑफ कोर्स उसे वाइड करार दिया जाता है। खराब गेंद के साथ शुरुआत की जाएगी। रोहित आपको रन बचानी पड़ेंगी। पहले ही आपकी टीम के गेंदबाजों ने बहुत रन खर्च किए और अच्छी बॉलिंग की जरूरत। देखिए यहाँ पर बैकफुट पर गए, स्क्वायर कट किया, कमाल का स्ट्रोक था। गेंद जाएगी धन 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 करते हुए थर्ड मैन बाउंड्री के बाहर 4 रन। गेंदों में 35 के योगदान पर कमलेश मैदान के अंदर आपको बैटिंग करते हुए नजर आएंगे। खूबसूरत परफॉर्मेंस। शॉर्ट पिच लेंथ वाली ये गेंद थी, शॉर्ट आर्म पुल किया, ऑन साइड पर कैप को ढूंढ के जरूर निकाला। 3 खिलाड़ी गेंद का पीछा करेंगे, लेकिन देखते ही देखते गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर। टांगा पलटी, घोड़े फरार, रन मिलेंगे 4।
इसी वजह से हम कहती है कमलेश ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट में टीम वड़ौली बी का एक बड़ा नाम है, और सिर्फ उनका नाम बड़ा नहीं है, उनका काम भी बड़ा है। इसी वजह से हम कहते हैं कि कमलेश को रोकना बहुत मुश्किल। डोंट जज अ बुक बाइट्स कवर, ये हमेशा कहा जाता है। अगर आप कमलेश की तरफ देखेंगे तो ऐसा लगता नहीं ये खिलाड़ी इतने बड़े बड़े हिट लगा सकता है, लेकिन इंसान का हुलिया देखकर उसकी ताकत का अंदाजा नहीं लगाते। ये मैं हमेशा बताता हूँ, मौका बन सकता था यहाँ पर, लेकिन फील्डर तक गेंद पहुंचने से पहले ही गेंद जमीन पर लैंड होती हुई नजर आएगी। यहां से एक चिक्की सिंगल जरूर छुड़ाया जाएगा। बड़े हिट आने के बाद सिंगल डबल लेना एक अच्छे खिलाड़ी की निशानी होती है। एज एन बैटर चौवे छक्के कोई भी लगाता है, लेकिन सिंगल डबल अब कैसे लेते हैं ये अच्छे बैटर की निशानी को बताता है। एक रन आया, टीम का टोटल 91, 91 का आंकड़ा आपको स्कोर कार्ड के ऊपर आता हुआ नजर आएगा। इस ओवर की अगर हम बात करें तो 3 गेंदें आपको डिलीवर्ड होने अभी भी बाकी नजर आएंगी। क्या 100 का आंकड़ा पूरा हो सकता है? ऑन साइड पर घुटना टेक तमाशा देख, खूबसूरत क्रिकेट की नजाकत को, क्लास को दिखाने वाला टाइमिंग से भरपूर ये शॉट देकर जाएगा आधा दर्जन रन। अंदर बल्लेबाजों को सिर्फ बैट घुमाना आता है, रन बटोरना आता है। टीम का टोटल 97। इस बार कदमों पर गेंद डाली थी, कलाइयों का बढ़िया इस्तेमाल, फ्लिक ऑफ द रिस्ट के शॉट आपको नजर आएगा। ऑन साइड पर स्क्वायर लेग पर रफ्तार के साथ खिलाड़ी आएंगे, तब तक का गुड रनिंग बिटवीन द विकेट्स। 2 रन यहां से पूरे जरूर किए गए हैं, और इन्हीं 2 रनों के साथ टीम का टोटल बनेगा 99 रन स्कोर कार्ड के ऊपर। एक गेंद बची है, 1 रन की जरूरत, तो 100 का आंकड़ा इस टूर्नामेंट में पूरा हो सकता है। ये देखिए, ये बड़ा हिट लगाना चाहते थे, नतीजा नहीं, विदाउट कनेक्शन नो रिएक्शन। ये हमेशा कहा जाता है विकेट कीपर के दस्तानों में। एक डॉट गेंद आपको डिलीवर्ड होती हुई नजर आएगी, और इसी डॉट गेंद के साथ पहली पारी का खेल आपको यहां से समाप्त होता हुआ नजर आएगा। पहले बल्लेबाजी करने का न्योता कबूलने के बाद टीम चेंज द गेम वड़ौली बी ने स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या बनाई 99 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स, यानी आने वाली गेंदें होंगी 30, और टीम काटई को जीत के लिए 100 रनों का लक्ष्य यहां से जरूर लिखा जाएगा। 30 बॉल नीडेड, 100 रन टू विन फॉर टीम काटई। ये रन क्या चेस करेंगे, डिफेंड करेंगे, कौन मारेगा बाजी और कौन बनेगा बाजीगर, ये हमें सेकंड इनिंग में पता चलेगा। लेकिन दूसरी पारी में क्या होगा, इसका आंखों देखा हाल सुनाने के लिए हम चलेंगे हमारे साथी कमेंटेटर सोनू बांगर सर की तरफ, लेकिन एक मौका देंगे डीजी ऑपरेटर को।
थँक्यू सो मच मानस. चला टीम चेंज गेम WP संघ मैदानाच्या आतमध्ये पोहोचायला लागायचं आपण. एकूण लक्ष असेल 102 धावेचं, कारण की 2 धावेची पॅनल्टी देखील लागली गेली होती टीम जय दुर्गा माता काटे संघाला, त्यामुळे त्या धावा देखील आम्ही ऍड केल्यात आणि 102 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये चेस करावं लागेल टीम काटे संघाला. जमलेल्या माझ्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गांचं मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा बाबूशेठ पाटील आपण चषक या ठिकाणी एन्जॉय करतोय आणि या स्पर्धेचा पहिला दिवस. मॅचेस देखील भरपूर चांगला पाहायला मिळतात सध्या तरी. हा भरपूर मोठा मॅच आणि या मॅच मध्ये भला मोठं लक्ष पाहायला मिळतंय. तर या दरम्यान या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार सन्माननीय प्रजितजी पाटील साहेबांच्या ठिकाणी आगमन झालं आणि साहेबांचं करूया आपण मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय प्रजितजी पाटील साहेबांच्या ठिकाणी आगमन झालं आमच्या स्पर्धेमध्ये. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. ज्यांच्या माध्यमातून आपण या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन पाहतोय बाबूशेठ पाटील चषक आणि त्या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय प्रजितजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होतात आणि दादांचं करूया आपण पुनश्च मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सुरू असलेला सामना दादांच्या माहितीसाठी चेंज गेम WP विपक्ष जय दुर्गा माता काटे या दोन संघामध्ये लढत आपण एन्जॉय करतोय. दुसऱ्या मॅच आपण एन्जॉय करतो आणि 102 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. सलामी जोडी देखील पोहोचली मैदानाच्या आतमध्ये. चला लगेच फिल्डिंग देखील लावली जाईल, क्षेत्रक्षण सजवलं जाईल चेंज गेम WP संघाच्या माध्यमातून. तब्बल 8 खेळाडू घेऊन फक्त मॅच या ठिकाणी खेळतायत टीम जय दुर्गा माता काटे संघ. सुरुवातीला आपण पाहिलं की पॉवर प्लेच्या षटकामध्ये कोणताही खेळाडू उपस्थित नव्हता बाउंड्री लाईनवरती, त्यामुळं या ठिकाणी थोडासा त्याचाच फटका जाणवलाय टीम काटे संघाला. काही खेळाडूंची अनुपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. 8च खेळाडू स्पर्धेमध्ये सामना खेळण्यासाठी उपस्थित राहिलेत. तद्मूलम हा थोडासा या ठिकाणी स्कोर देखील तुम्हाला स्कोर कार्डवरती जास्त पाहायला मिळाला आहे आणि चेंज द गेम WP संघाला ही संधी देखील त्यांना मिळाली आहे. संधीचं सोनं त्यांनी केलं आणि एकूण टार्गेट 102 धावेचं असेल. 5 षटकांची लढत. सलामी जोडी देखील पोहोचली मैदानाच्या आतमध्ये. सलामीवर ओपनिंग ब्लास्टर करण आणि रोहित ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीद्वारे आपण ही स्पर्धा कव्हर करतो. अनेक सारे प्रेक्षक वर्ग सध्या तरी ऑनलाईन देखील जोडले गेलेत. त्या प्रेक्षक वर्गांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत. स्पर्धा भली मोठी, अनेक सारी पारदर्शक या स्पर्धेमध्ये असतील. आकर्षक म्हणजे मॅन ऑफ द सिरीज साठी या स्पर्धेमध्ये बाईक देखील या ठिकाणी दिली जाईल. प्रजितजी पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण बाजूला ठिकाणी बाबूशेठ पाटील चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक केलं फलंदाज करण, स्ट्राईक नॉट केलं फलंदाज रोहित आपल्याला पाहायला मिळेल. आक्रमक शैलीचे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. कमलेश पाटीलचं पहिलं षटक पॉवर पेचं. 2 खेळाडू बाउंड्री लाईन लगत असतील. एक्स्ट्रा कव्हर आणि वाडी स्ट्रॉंग ऑफला काउ कॉर्नर रिजनला नक्कीच एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. तयार कमलेश. पहिला चेंडू षटकातील. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू भन्नाट वेगाने आपल्याला पाहायला मिळतोय. गुड लेंथ वरती पडल्यानंतर थोडासा डीप राहतोय, चेंडू खाली राहतोय. ऑन साइडला दुसऱ्या ऍक्शन दाखवून देत असताना करण फटका खेळायचा होता परंतु संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. कमलेश पाटील कडे वेग व्हेरिएशन नेहमीच आपल्याला पाहायला मिळाले. प्रत्येकी चेंडू तो वेगळ्या पद्धतीनं रिलीज करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये नेहमीच करत असतो. सफल गोलंदाज आहे. पुन्हा एकदा तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटला. हा ट्रॅकर होता, फक्त दिशा दिली आहे. जेंटल टच करते, धाव घेण्याचा प्रयत्न. तू मे दोघांमध्ये कॉल तुटतोय, संवाद तुटतोय आणि पहिल्या विकेटचा बदल, पहिला धक्का टीम जय दुर्गा माता काटे संघाला. डीजे शॉर्ट पॉइंटला खेळाडू उपस्थित होते आणि धाव घेण्याचा प्रयत्न केला. एका एंडनं आपण पाहिलं की रोहितने देखील स्ट्राईक सोडली होती. त्यानंतर आपण पाहिलं धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि
विकेटचं बदल, पहिला विकेट मैदानाच्या बाहेर. स्वतःवरती फार नाराज आहे फलंदाज आपण पाहू शकता करण. पहिला धक्का लागलाय जयदुर्गा माता काटे या संघाला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती संदीप येतोय. इनेट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती. टार्गेट फार मोठं आहे, 102 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत टीम काटे संघाला. ऑन साइड मध्ये आता 2 खेळाडू पाहायला मिळतील. शुभम आणि मोगलीला आपण पाहणार आहोत. अलाउन द कार्पेट ऑन साइडला खेळलेत खेळाडू उपस्थित. शुभम पाटील एकाच ऍक्शन मध्ये या ठिकाणी थ्रो केला जाईल आणि धाव मिळते. एक धाव स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल. श्री गणेश होतो स्कोरबोर्ड वरती. रोहितचं खातं देखील खुलं होत आहे 1 या धावसंख्येनं आणि स्ट्राईक रोटेट होतीये. स्ट्राईकला फलंदाज संदीप येतोय. गावदेवी खाडी संघ आपण देखील रेडी राहायचं. नक्कीच पहिला मॅच भरपूर चांगला जिंकलाय. गावदेवी खाडी संघ देखील बलाढ्य संघ आहे, यातून जिंकणारा संघ त्यांच्याशी फाईट करेल. ओ लाईन पाहावी लागेल यावेळेस. यस, लेग स्टंपच्या बाहेर होता चेंडू, थोडे अगदी बचावलेत फलंदाज संदीप. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धावेनं संघ पुढे सरकतोय 2 या आकड्यावरती. कमलेश पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट तयार. पुन्हा एकदा पुढचा बॉल ओव्हर द विकेट. चांगला चेंडू गुड लेंथ मध्ये पडल्यानंतर बघा किती टेक ऑफ झाला. चेंडू आतमध्ये आला, पॅड वरती ब्रश होतो आणि पुन्हा एकदा संदीपला शांत ठेवण्याचा प्रयत्न करतोय कमलेश पाटील. डॉट बॉलची समाप्ती. अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये नक्कीच या खेळाडूंना आपल्या नावाचं वर्चस्व गाजवलंय. कमलेश पाटील फलंदाजी असो किंवा गोलंदाजी, त्यानंतर क्षेत्ररक्षणा देखील आपण पाहिलं. हायस्ट आणि लेव्हलचं क्षेत्ररक्षण देखील त्याच्याकडनं आपण नेहमीच पाहिले. तिन्ही फॉरवर्ड मध्ये खूप चांगली कामगिरी नेहमीच राहिली कमलेश पाटील जी. आत्ताचा देखील चेंडू चांगला आहे, स्लॉट मध्ये होता, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क नाही. अजून एक हा सुरेख डॉट बॉल. खडेगोलीचे आमचे मनोहरजी म्हात्रे साहेबांचं देखील आगमन झालंय. साहेबांचं आपण करूया मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत बाबूशेठ पाटील चषकामध्ये. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला, रिव्हर्स अटेन करतोय, संपर्क नाहीये. सफल ओव्हरची समाप्ती. पहिले षटक राहिलंय. चेंज गेम वडबली संघाच्या बाजूला, कारण की या ओव्हरमध्ये 1 विकेट रनआउटची आपण पाहिली आणि धावा आल्यात फलकावरती फक्त 2. पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावसंख्या काटे संघाची पाहायला मिळते 1 गडी बाद फक्त 2 धावा. डीजे व्यासपीठावरती आपण पाहतो अनेक सारे मान्यवर उपस्थित आहेत. त्यातूनच स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार आमचे प्रजितजी पाटील साहेब देखील उपस्थित आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून या क्रिकेटचं भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. पहिलं षटक समाप्त. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा स्कोरबोर्ड वरती. आता दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय ऋतिक पाटील. ओव्हर द विकेटना पहिला चेंडू. पहिला चेंडू यावेळेस ऑप्शनच्या बाहेर होता पंच सांगतायत. व्हाईट बॉल. धावसंख्या 1 पुढे सरकेल. 3 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. ऋतिक पाटील देखील एक इन्फॉर्म खेळाडू आहे. या वर्षाचा देखील आपण पाहिलं अनेक साऱ्या वर्षामध्ये फार कमी वयामध्ये त्यानं क्रिकेट पटलावरती आपलं नाव उंचावून ठेवलंय. आताच आपण पाहिले स्वर्गीय श्रीराम मस्कर, स्वर्गीय नितीन वारिंग या चषकामध्ये देखील उत्कृष्ट फलंदाजा किताब देखील त्याला आपण देऊन सन्मानित केलं. अनेक साऱ्या बाईक देखील या खेळाडूच्या नावावरती. चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा नक्कीच आतमध्ये आला. यशांचा वेध घेऊन निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. दोन्ही संघामध्ये खेळाडू मात्र बदल, परंतु आज थोडंसं नाराज जरूर केले काटे संघाच्या खेळाडूंनी, कारण की उपस्थिती दाखवली नाहीये. फक्त 8च खेळाडू घेऊन हा संघ या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये उतरला. सन्माननीय बलरामजी भाने साहेबांचं देखील आगमन झालंय. साहेबांचं करूया आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि आताचा चेंडू ऑन साइडला पाठवलाय. मिड विकेट सीमारेखा बाहेर. रोहितच्या बॅटमधनं पहिला ब्लास्ट, पहिला धमाका, षटकार.
त्या ठिकाणी जी फॉर्च्युनर गाडी आहे कोणाची त्याची लाईट आपण बंद करायची. लाईट बंद करा प्लीज. षटकार आलाय रोहितच्या बॅटमधनं. एज लागली पाठीमागे खेळाडू होते परंतु गॅप मध्ये चेंडू असेल. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू थर्ड मॅन सीमारेखा बाहेर. षटकारानंतर येतोय चौकार. चौकार आला. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. एकूण धावसंख्या स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळते 13 धावा. प्रयत्न करतो मैदानाच्या आतमध्ये. रोहित देखील एक आक्रमक शैलीचा खेळाडू आहे. नेहमी षटकारांसाठी खास करून जाणला जाणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो रोहित ऑन स्ट्राईक. ऋतिक पाटील यावेळेस मात्र कमबॅक करत असताना वाईड यॉर्करचा प्रयास केला, सफल ठरतोय. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळते. 102 धाब्यांचा पाठलाग करतोय संघ. आतापर्यंत दुसरं षटक मार्गस्थ. 13 या आकड्यावरती पोहोचलाय. एकूण चेंडू षटकातील आपण भूषण पाहिले तर 4 चेंडू आतापर्यंत झालेत आणि अजूनही उर्वरित 2 चेंडूचा खेळ या षटकातील शिल्लक असेल. पुन्हा एकदा वाईड यॉर्करचा प्रयास होता परंतु यावेळेस अतिरिक्त चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर गेला. पंचांचा इशारा वाईट बॉल. धावसंख्या 14 वरती पोहोचेल. ओव्हर द विकेट. समोर खेळले स्क्रीनच्या दिशेला. लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित नाहीये. चेंडू सीमा पार. रोहितच्या बॅटमधून अजून एक चौकार. चौकार आलाय. धावसंख्या 4 ने पुढे सगळी 17 या आकड्यावरती. षटकातील शेवटचा 18 धावा असेल, माफ करा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. ऋतिक पाटील तयार होतोय. लॉफ खेळाय खेळाडू उपस्थित लॉंग ऑन रिझनला. येस, क्या बात आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण. व्हेरी गुड फिल्डिंग. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी शुभम पाटील होते आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. चला चेक केलं जाईल नक्कीच टीव्ही स्क्रीन वरती. आपण चेक करूया एक्झॅक्ट. आज झेल टिप या ठिकाणी टिपण्याचा प्रयत्न होता परंतु एका हातामध्ये जज केलं. आतमध्ये चेंडू राहिला. एक्झॅक्ट पाय कुठे होता क्षेत्ररक्षकाचा हे देखील सर्व याची पाहणी केली जाईल. षटकार असेल पंच. कारण की एक्झॅक्ट जेव्हा मात्र हवेमध्ये क्षेत्ररक्षक फ्लाय झाले त्यानंतर चेंडू अडवला गेला आणि चेंडू एक्झॅक्ट हातामध्येच होता क्षेत्ररक्षकाच्या आणि जमिनीवरती सीमारेषेलगत पाय देखील लँड झाले. त्यामुळे षटकार असेल. प्रयत्न चांगले होते शुभम पाटीलचं मी कौतुक करेल. भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहिलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती जयदुर्गा माता काटे संघ 24-24 या आकड्यावरती. आता सेकंड स्पेल मध्ये पुन्हा एकदा कमलेश पाटील. तिसरं षटक. संदीप ऑन स्ट्राईक. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. अजून एक चांगला चेंडू. ब्लाइंड स्ट्रोक खेळतात. चेंडूवरती व्यवस्थित नजर पाहायला मिळत नाहीये संदीपच्या माध्यमात आणि
पॅडवरती चेंडू आदळलाय. डॉट बॉलची समाप्ती. आतापर्यंत 4 चेंडू खेळतो आणि डॉट चेंडू पाहायला मिळतात. 4ही चेंडू. धावसंख्या आपण पाहतो 24-24 या आकड्यावरती. फार मोठं लक्ष आहे. 102 धावा बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. पुढचा बॉल षटकातील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट कमलेश. अजून एक चांगला चेंडू या सेक्शनवरती आदळतोय. विकेटचं पतन. धक्का क्रमांक दुसरा लागेल टीम जय दुर्गा माता काटे संघाला. कमलेश पाटीलला मिळतीये सफलता या षटकामध्ये. डीजे फलंदाज होतोय बाद. या ठिकाणी संदीपला देखील माघारी परतावा लागेल. कमलेश पाटीलचं सेकंड स्पेल देखील फार चांगली सुरुवात केली. या सेकंड स्पेल मध्ये देखील त्यानं विकेट प्राप्त केली. धावसंख्या 24-24 या आकड्यावरती थांबलाय. स्कोर. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बोलतोय विशाल. 4थ्या क्रमांकावरती इन ॲट नंबर 4. सन्माननीय रमाकांतजी लहू बाणे साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले आणि त्यांचं देखील करूया आपण सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत बाबूशेठ पाटील चषकामध्ये. कमलेश पाटील तयार. पुढचा बॉल षटकातील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यॉर्करचा प्रयास. यावेळेस मात्र मागे खेळतात. खेळाडू पोहोचेल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. तोपर्यंत रन्स मिळतील एकूण या बॉलवरती 2 धावसंख्या. 2 ने पुढे सर्किल 26 धावा धाव फलकावरती. टॉपेज आणि मागे खेळाडू प्रयत्न करतायत. विशाल पाटील धावतात बॉलच्या मागे. चांगलं क्षेत्ररक्षण. व्हेरी गुड फिल्डिंग. अंतिम मोमेंटला चेंडूला अडवला गेला आणि एकूण धावा पुन्हा एकदा मिळतील 2 धावा. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. 3 धाव फलक पुढे सरकेल फलकावरती. एकूण स्कोर 29 धावा धाव फलकावरती. षटकातील 2 चेंडूचा खेळ आता शिल्लक असेल. थोडासा नक्कीच वन साइड मॅच देखील आपल्याला पाहायला मिळतो कारण की सुरुवातीलाच अर्धा संघ या ठिकाणी घेऊन हा मॅच खेळला संघ. नक्कीच जय दुर्गा माता काटे संघ 8च खेळाडू होते. तर सुस्वागतम सन्माननीय नक्कीच आडिवली गावचे आणबान शान आमचे नक्कीच राहुलभाई पाटील साहेबांचं आगमन झाले आमच्या स्पर्धेमध्ये. पण मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच डीजे. तर खऱ्या अर्थानं आपण पाहिले गेले तर ज्यांच्या नामामध्ये अक्षरशः आपण पाहिले गेले तर आडिवली गाव ओळखला जातो आणि खास करून आपण पाहिले गेले तर मथुर बैलाचे मालक आणि दिलदार व्यक्तिमत्व दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस राहुलभाई पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले आमचे मुख्य व्यासपीठावरती आणि दादांचं करूया आपण स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सुरू असलेला सामना मैदानावरती सुरू आहे. राहुल दादांच्या माहितीसाठी चेंज गेम वडवली बी विपक्ष जय दुर्गा माता काटे या 2 संघामध्ये आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीम काटे संघ 30 या आकड्यावरती 102 धावा चेस करतोय. उर्वरित 12 चेंडूचा खेळ आता शिल्लक असेल. फिल्डिंग लावून घ्यायची आपण टीम चेंज गेम वडवली बी संघ. 12 चेंडू 72ची गरज सामना जिंकण्यासाठी. राहुलभाई पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं आमच्या स्पर्धेमध्ये आणि त्यांचं करूया आपण पुनश्च मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. खऱ्या अर्थानं नक्कीच राहुल दादांचा लाडका मथुर याला पाहण्यासाठी अफाट गर्दी आपण नेहमीच पाहिली प्रत्येक अड्ड्यामध्ये आणि असं नक्कीच दिलदार व्यक्तिमत्व सन्मान. डिफेन्स करतायत. समोर खेळतायत. बॉलर बॅक टू ड्राईव्ह आणि इथून डॉट बॉल असेल. सर नारिवलीचे घातक फलंदाज या ठिकाणी उपस्थित झालेत. राज काटे यांचं देखील आगमन झालं आणि त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल.
आमच्या बाबूशेठ पाटील चषकामध्ये. मॅच मध्ये मजा नाहीये या ठिकाणी, थोडासा वन साइड मॅच सध्या तरी सुरू आहे. 11 चेंडू आणि 72 धावेची गरज आहे. ऑन साइडला लॉफ करायचं होतं अलॉंग द कार्पेट. मिड विकेटचा खेळाडू कमलेश पाटील फार वेगाने आलाय आणि नक्कीच बॅकअप साठी देखील खेळाडू उपस्थित आहे. धाव मिळते फक्त एक. धावसंख्या 31-31 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. फटका छान आहे यावेळेस मात्र खेळाडू उपस्थित लॉंग ऑफ रिझनला आणि रन्स मिळेल एक. धावसंख्या 32 धावा फलकावरती. सलग औद्योगिक खाडी टीमचे कॅप्टन आपण लगेच या जॉईंट आपण टॉस बॉक्स मध्ये आपण येऊन थांबायचं लगेच. आयोजकांच्या सूचना येतात. चांगला चेंडू, यॉर्करचा प्रयास, बॅट अँड पॅटच्या मधून चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. अजून एक डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळते. मॅच मध्ये मजा नाहीये मित्रांनो. 32 धावा फलकावरती आहेत. पुल करण्याचा प्रयत्न, टॉपेश मागे खेळाडू उपस्थित. प्रयत्न चांगले होते परंतु फारसा फरक पडणार नाही. हा चौकार आलाय तो टीम काटे संघासाठी डीज आहे. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. ओव्हर द विकेट. येस, यावेळेस लाईन पाहावी लागेल. आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा इशारा. व्हाईट बॉल येतोय. अतिरिक्त धावेनं संघ पुढे सरकेल. फलकावरती एकूण स्कोर 37. आज सामना सध्या तरी एवढ्यासाठी सूर्यभूषण की नक्कीच किती धावा राखून विजय संपादित करेल या सामन्यावरती टीम चेंज द गेम WB संघ आणि किती धावा बनवेल या मॅच मध्ये. धावांचं अंतर कापण्यासाठी मॅच सुरू ऑन साइडला पूल केलाय. रोहितनं पाठवलाय बॉलला मिड विकेट. सीमारेखा बाहेर षटकार. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 43 धावा फलकावरती. अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. डीजे मुख्य व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळते. शाहू मामा पाटील देखील या ठिकाणी असेल. चॉकलेट बॉय, त्याचबरोबर अनेक सारे नक्कीच वरिष्ठ मान्यवर उपस्थित आहेत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिले की आडिवलीची अनमान शान आपण पाहतोय राहुल दादा पाटील देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि दादांचं पुन्हा एकदा स्वागत देखील आपण करूया. मथुर बैलाचे मालक आपण पाहतोय राहुल दादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. सध्या तरी आनंद घेत आहेत या स्पर्धेचा, या मॅचचा. सहा चेंडूचा खेळ शिल्लक. अंतिम डेट ओव्हरला सुरुवात होतीये. यस, यॉर्करचा प्रयास. समोर ड्राईव्ह केलाय फक्त. व्ही शेप मध्ये चेंडू या ठिकाणी अडवला जाईल. स्ट्रेट ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळेल. ऋतिक पाटील होते. ऋतिक पाटील एक चांगला खेळाडू आहे. शांत पद्धतीचा हा खेळाडू आहे. नेहमी त्यानं आदर्श ठेवलाय. शांत राहत असतो तो आणि त्याची फटकेबाजी देखील लाजबाब आपण नेहमीच पाहिले. लेदर क्रिकेटर खेळणारा हा खेळाडू आहे ऋतिक पाटील. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित आणि जजमेंट नाहीये. ऋतिक त्याला माहिती आहे आता धावा फार आहेत आपल्याकडे, त्यामुळे तो जाणून बुजून या ठिकाणी झेल सोडतोय. जर कमी धावा असेल तर माहिती पडलं असतं जयेशला. मोठे फटके येतात परंतु या फटक्यांना आता काही महत्व नाही, कारण असं म्हटलं जातं वेळ गेली सत्ता गेली, कार्यक्रम संपला शहाणपण संपलं. ऑन साइडला खेळलेत. फटका छान आहे. खेळाडू उपस्थित डीप मध्ये. एकच धाव इथे मिळेल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यस, 49 धावा. 3 चेंडूचा खेळ शिल्लक. उर्वरित 53 ची गरज आहे. 102 धावा या मॅच मध्ये बनवायच्या होत्या. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला. अजून एक चांगला चेंडू आणि फलंदाज या ठिकाणी असेल बाद. यस, राज काटे देखील आमच्या नक्कीच कमेंट्री बॉक्स मध्ये सध्या तरी जॉईंट आहेत आणि एक
दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस अर्थातच भूषण यांचे आमचे नक्की जवळचे मित्र आहेत ते राज, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. नवीन खेळाडू पोहोचतो मैदानाच्या आतमध्ये. ऐकूया तोपर्यंत आपण डीजे मास्टरच्या माध्यमातून एक धून डीजे. चेंडू फक्त शिल्लक असेल, औपचारिकता शिल्लक या सामन्यामध्ये. मिस टायमिंग स्ट्रोक आणि एकच धाव ते मिळेल. आता शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. प्रथम बॅटिंग केली आपण पाहिलं टीम चेंज द गेम WB संघानं आणि खास करून विशाल पाटीलनं पहिल्या ओव्हरमध्ये 6 चेंडू 6 चौकार ठोकले, 26 धावेचं योगदान. त्यानंतर कमलेश पाटीलने फार इम्प्रेस केलं या मॅचमध्ये. 42 धावा त्यानं ठोकल्यात. शुभमने देखील 27 धावा बनवल्या आणि कमलेश पाटीलची गोलंदाजी देखील तितकीच चांगली राहिली. एकूण त्यांना आपण पाहिले गेले तर गोलंदाजी करत असताना 1 विकेट प्राप्त केले, 2 स्पेलला ताणले. चला मॅच देखील समाप्त. सामना जिंकला टीम चेंज द गेम WB संघानं आणि मॅन ऑफ द मॅच सामन्याचा सामनावीर नो डाऊट अबाउट 42 धावा आणि 1 विकेट 2 स्पेल कमलेश पाटील ठरला मॅन ऑफ द मॅच. लाईन अप करायचं, शेक हँड करायचं आणि त्यानंतर मैदान सोडायचं दोन्ही संघ. आणि या लगेच गावदबी खाडी टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईंट आहोत. चला गावदेवी खाडी टीमचे कॅप्टन देखील टॉस बॉक्स मध्ये जॉईंट होते. तत्पूर्वी आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. कमलेश पाटील ठरलेत या सामन्याचे सामनावीर. या आपण कमलेश. तर सन्माननीय मनोहरजी म्हात्रे साहेब या ठिकाणी खडे गोळवलीची उपस्थित आहेत आणि साहेबांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच कमलेश पाटीलला.